नातं सुरू होतं तेव्हा सगळं खूप सुंदर वाटतं. एकमेकांसाठी वेळ काढणं, छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधणं आणि समोरच्याला खुश ठेवण्याचा प्रयत्न करणं. पण हळूहळू हेच प्रयत्न इतके वाढतात की आपण स्वतःसाठी जगणं विसरून जातो. आपल्या आवडीनिवडी, मित्रमैत्रिणी, स्वप्न सगळं बाजूला पडतं आणि आपण पूर्णपणे त्या नात्यात गुंतून जातो. अनेक वेळा आपण समोरच्याला खुश ठेवण्यासाठी स्वतःच्या भावनांवर तडजोड करतो. त्याला तिला आवडेल का हा विचार इतका मोठा होतो की मला काय वाटतं हा प्रश्नच हरवतो. हळूहळू आपली ओळख त्या नात्यात विरघळते आणि आपण स्वतःलाच ओळखेनासं होतो. हे प्रेम वाटत असलं तरी प्रत्यक्षात तो स्वतःवर अन्यायच असतो. नात्यात एकमेकांसाठी बदलणं चुकीचं नाही, पण स्वतःला पूर्णपणे बदलून टाकणं धोकादायक असतं. कारण जेव्हा आपण स्वतःसारखे राहत नाही तेव्हा त्या नात्यातील आनंदही कृत्रिम वाटू लागतो. खऱ्या प्रेमात स्वीकार असतो, तुमच्या गुण दोषांसह. जर सतत स्वतःला बदलावं लागत असेल तर ते नातं कितपत योग्य आहे याचा विचार करणं गरजेचं आहे. स्वतःवर प्रेम करणं हे कोणत्याही नात्यापेक्षा कमी नाही. जेव्हा तुम्ही स्वतःला महत्त्व देता तेव्हाच समोरचाही तुम्हाला तितकंच महत्त्व देतो. जर आपणच स्वतःला विसरलो तर दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवणं चुकीचं ठरतं. नातं टिकवताना स्वतःची ओळख जपणं हे खूप महत्त्वाचं आहे. शेवटी नातं हे आपल्या आयुष्याचा एक भाग असतं, संपूर्ण आयुष्य नाही. त्यामुळे त्या नात्यासाठी स्वतःला हरवण्यापेक्षा स्वतःला जपून नातं जपणं जास्त गरजेचं आहे. जिथे तुम्ही स्वतःसारखे राहू शकता तिथेच खरं प्रेम असतं. म्हणूनच प्रेम करताना स्वतःला विसरू नका. स्वतःची किंमत ओळखा, स्वतःच्या भावना समजून घ्या आणि नात्यातही स्वतःची ओळख टिकवून ठेवा. कारण खऱ्या प्रेमात तू हरवत नाहीस तर तू अजून स्पष्ट दिसतोस.